अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मतलब छोड़ने विषय नहीं है, बाहरच्या गेट वो अंदर की बात हम बिल्कुल नहीं कर रहे। अंदर तुमको 2 ही जन छोड़ो, कोई प्रॉब्लम नहीं है। बाहर अभी यहाँ पे जाने के पहला लिए गेट ये कमर्शियल ये एयरपोर्ट है, अंदर जाने के लिए अच्छा ठीक है ना साहब, हमको समझाने दो। लाईन आहे त्यांची सुद्धा काही प्रोटोकॉल आहे। कोणाचे प्रोटोकॉल? खासदार आहात आपण, हे अवमानना वाटते? इथलचे काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाहीयेत। त्यांच्यावरचा बडगा जे बीजेपीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनाने डोक्यात आहे। मी आता SP साहेबाला बोललो, हे लोक हमेशातच झाले आमच्या शिवसेनेचं खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेरावीचा धंदा चालू आहे। हे आम्ही सहन करणार नाही आणि याच गोष्टीसाठी मी आता SP साहेबाशी बोललो। SP साहेब आता माणसं पाठवत आहेत, आम्ही बघतो काय ते। पण कमर्शियल एअरपोर्ट असताना हा ठीक आहे, आम्ही मान्य करतो या मधामध्ये जाण्यासाठी त्याला प्रोटोकॉल लागतो। नक्की त्याच्या आमच्या जिल्हा प्रमुखाकडून किंवा संपर्क प्रमुखाकडून नावं दिली पाहिजेत, पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाही आहे। पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळे माझीसुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी गाडी एक गाडी मी इथं संजय राऊत साहेबाला आणण्यासाठी मी रिसीव्ह करण्यासाठी पाठवली होती। त्या गाडीला यांनी अडवलं, हुज्जत खेळली त्याच्यासोबत खूप वेळ। आणि माझा लोगो मला जे शासनाने भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात आणि इथला PI सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय, मग आम्ही आमच्या ते काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तर फोटो लावून ठेवावं का काय, अशी परिस्थिती आहे। आणि पार्लमेंटरी कमिटीकडे तुम्ही याची तक्रार 100% तक्रार करणार आहे। मी आता प्रोटोकॉलला सगळा 100% मी तक्रार करणार आहे आणि आम्ही आता असं ठरवलंय की साहेबाला त्यांनीच जाऊन रिसीव्ह करून आणू, आम्ही थांबतो। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।